नमस्कार आणि जय श्रीराम. आज आपण एका अशा अद्भुत आणि शक्तिशाली स्वरूपाच्या यात्रेला निघालो आहोत जो भक्तांचे सर्व कष्ट दूर करतो आणि त्यांना अभयाचे वरदान देतो. आपण बोलत आहोत भगवान हनुमानांच्या परमपावन पंचमुखी स्वरूपाविषयी. हे केवळ एक चित्र नाही तर अनंत शक्ती, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पंचमुखी हनुमानांचा उद्भव, त्यांच्या प्रत्येक मुखामागील गूढ अर्थ आणि या स्वरूपाच्या उपासनेतून मिळणारे चमत्कार यांचा सविस्तर आढावा घेऊ. पंचमुखी स्वरूपाचा उद्भव, अहिरावण मक्याची गाथा. पंचमुखी हनुमानांच्या कथेमागील मूळ रामायणातील त्या प्रसंगात दडलेले आहे जेव्हा भगवान श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्ध चरमसीमेवर पोहोचले होते. रावणाचा मायावी भाऊ अहिरावण, जो पाताळ लोकाचा राजा होता, त्याने आपल्या कपटपूर्ण शक्तीने भगवान राम आणि लक्ष्मणांना मूर्छित केले आणि त्यांना पाताळ लोकात घेऊन गेला. अहिरावणाने आपल्या देवी मातेची प्रसन्नता मिळवण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांची बली देण्याचे ठरवले. जेव्हा हनुमानजींना ही बातमी समजली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि लगेचच राम लक्ष्मणांना वाचवण्यासाठी पाताळ लोकाच्या दिशेने प्रस्थान केले. पाताळ लोकात पोहोचल्यावर हनुमानजींनी पाहिले की अहिरावणाच्या मायावी शक्ती इतक्या प्रबळ होत्या की त्याला हरवणे अत्यंत कठीण होते. अहिरावणाला एक विशेष वरदान होते. त्याला तेव्हाच मारता येईल जेव्हा 5 भिन्न दिशांना पेटलेले 5 दिवे एका क्षणात विझवले जातील. हनुमानजींनी आपल्या अद्वितीय बुद्धी आणि अपार शक्तीचा उपयोग करून या आव्हानाचे समाधान काढले. त्यांनी लगेचच पंचमुखी स्वरूप धारण केले, एक असे विराट रूप ज्यामध्ये 5 भिन्न मुख होते जे 5ही दिशांना पाहत होते. आपल्या या 5ही मुखांद्वारे हनुमानजींनी एकाच वेळी ते 5ही दिवे विझवले. दिवे विजताच अहिरावणाची शक्ती क्षीण झाली आणि हनुमानजींनी त्याचा वध करून भगवान राम आणि लक्ष्मणांना सुरक्षित मुक्त केले. हे पंचमुखी स्वरूप हनुमानजींच्या अदम्य साहसाचे, असामान्य बुद्धीचे आणि भक्तांवरील त्यांच्या अपार प्रेमाचे प्रतीक बनले. पंचमुखी स्वरूपातील 5 मुख आणि त्यांचे गूढ अर्थ. पूर्व दिशा, वानरमुख. सर्वप्रथम पूर्व दिशेकडील मुख म्हणजे स्वतः हनुमानजींचे वानरमुख. हे मुख शत्रूंवर विजय देणारे आणि सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्त करणारे आहे. याच्या उपासनेतून आत्मनियंत्रण, धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. हे आपल्यातील वाईट प्रवृत्ती आणि बाह्य अडथळे दूर करण्याची शक्ती प्रदान करते. पश्चिम दिशा, गरुडमुख. दुसरे म्हणजे पश्चिम दिशेकडील मुख, जे शक्तिशाली गरुड देवांचे आहे. हे मुख नकारात्मक ऊर्जांपासून, भूतप्रेत, तंत्रमंत्र आणि सर्व प्रकारच्या जादूटोणांपासून रक्षा करते. याच्या उपासनेने भय नाहीसे होते, रोग दूर होतात आणि जीवनातील अडथळे पार करण्याची शक्ती मिळते. उत्तर दिशा, वराहमुख. तिसरे म्हणजे उत्तर दिशेकडील मुख, जे भगवान वराहांचे आहे. हे मुख धन, संपत्ती, ऐश्वर्य, कीर्ती आणि भौतिक सुखप्राप्तीचे द्योतक आहे. याच्या उपासनेने व्यापारात वाढ, करिअरमध्ये यश आणि जीवनात स्थैर्य प्राप्त होते. दक्षिण दिशा, नृसिंहमुख. चौथे म्हणजे दक्षिण दिशेकडील मुख, जे भगवान नृसिंहांचे आहे. हे मुख भय, चिंता, अपघात आणि शत्रूंमुळे उद्भवणारे सर्व संकट दूर करते. यामुळे मानसिक शांती आणि सुरक्षा मिळते, ज्यामुळे आपण निडरपणे आपले लक्ष्य साध्य करू शकतो. ऊर्ध्व दिशा, अश्वमुख म्हणजेच हयग्रीव. 5वे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊर्ध्व दिशेकडील मुख, जे भगवान हयग्रीवांचे आहे. हे मुख ज्ञान, बुद्धी, विद्या, स्मरणशक्ती आणि मोक्षप्राप्तीस सहाय्यक आहे. याच्या उपासनेने विचारशक्ती वाढते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते आणि जीव मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. पंचमुखी हनुमानांची उपासना आणि लाभ. पंचमुखी हनुमानांची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. जे भक्त सच्च्या श्रद्धेने आणि विश्वासाने या स्वरूपाची पूजा करतात त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश आणि सुखप्राप्ती होते. विशेषतः मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी पंचमुखी हनुमानांची पूजा अर्चना केल्याने विशेष लाभ मिळतो. सिंदूर चढवणे, चमेलीचे तेल अर्पण करणे, दीप प्रज्वलित करणे आणि हनुमान चालीसा पठण करणे ही उपासनेची महत्त्वाची अंग आहेत. हे स्वरूप आपल्याला शिकवते की विविध शक्ती एकत्र करून आपण कोणत्याही मोठ्या संकटावर विजय मिळवू शकतो. उपसंहार. मित्रांनो, ही होती पंचमुखी हनुमानांच्या दिव्य आणि रहस्यमय स्वरूपाची विस्तृत गाथा. त्यांचे हे विराट रूप केवळ त्यांच्या शक्तीची आठवण करून देत नाही, तर त्यांच्या भक्तीची, निष्ठेची आणि निस्वार्थ सेवाभावाचीही प्रेरणा देते. जेव्हा केव्हा तुम्ही संकटात असाल, अनिश्चिततेला सामोरे जात असाल किंवा अडथळ्यांनी वेढलेले असाल, तेव्हा पंचमुखी हनुमानांचा स्मरण करा. ती नक्कीच तुमची रक्षा करतील आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. आशा आहे की तुम्हाला ही माहिती पूर्ण प्रस्तुती आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे असेच आणखी आध्यात्मिक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.